अकोले बसस्थानकावरील विद्रुपीकरण थांबवावे अशी मागणी अकोले शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता समोर येते. अकोले बसस्थानक हे कोट्यावधी रुपये खर्च करून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून या बसस्थानकाचे नूतनीकरण झाले आहे. मात्र बस आगारात टपऱ्या उभारून विद्रुपीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोप निखिल जगताप यांनी केला आहे. अकोले शहर हे तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असून या ठिकाणच्या बसस्थानक परिसरात होत असलेल्या विद्रुपीकरणावर आता आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी लक्ष घालण्याची विनंती नागरिकांच्या वतीनं करण्यात येते. विद्रुपीकरणामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून केलेल्या विकास कामाचं महत्त्व कमी होत आहे. प्रतिनिधी गणेश आभारी, अकोले टाइम्स, अकोले. अकोले तालुक्याचं मुख्य असं बसस्थानक असलेल्या अकोले शहरातील अकोले बसस्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून जो विकासाचा आलेख चालू होता आणि या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांच्या माध्यमातून या बसस्थानकाला जो निधी आला आणि या स्टँडचं जे काय असं भव्यदिव्य असं स्वरूप या तालुक्याने पाहिलं, परंतु अलीकडच्या काळामध्ये या बसस्थानकाचं विद्रुपीकरण करण्याचं काम काही मंडळीकडून होताना दिसतंय. खरं तर अकोले बसस्थानकामध्ये एखाद्या वेळेस एखादी मोटरसायकल जरी बस स्टँडच्या कोपऱ्यावर लागली तर डेपो मॅनेजर असेल किंवा बसस्थानकाचे कर्मचारी असेल हे त्या एखाद्या मोटरसायकलवाल्याला किंवा त्या वाहनधारकाला अरेरावीची भाषा करायची. परंतु आत्ताच्या सध्याच्या पलीकडच्या काळामध्ये अकोले बसस्थानकामध्ये इतक्या टपऱ्या मोठ्या प्रमाणात उभारल्या गेल्या आहेत. त्या नेमकी टपऱ्याला आश्रय कोणी दिला हे खरं तर आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे. अकोले शहरामध्ये अनेक या ठिकाणी जागा मुबलक असताना किंवा अकोले बसस्थानकामध्ये प्रामुख्याने बसस्थानकाच्या जी मुख्य इमारत आहे त्या मुख्य इमारतीमध्ये तिथे देखील गाड्या असताना या बसस्थानकाच्या परिसरात किंवा बसस्थानकाला खेटूनच बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये टपऱ्या का उभारल्या जात आहेत किंवा ह्या टपऱ्या उभारताना त्यांना परमिशन कोणत्या स्वरूपात दिली जाते. खरं तर हा प्रश्न अकोलेकरांना या ठिकाणी पडलेला आहे. अकोले बसस्थानकाचं विद्रुपीकरण करण्याचं काम या मंडळीकडून चालू आहे. त्या मंडळींना खरं तर एक मला विनंती करायची, कृपया अनेक दिवसानंतर या अकोले बसस्थानकाला चांगलं स्वरूप आलेलं आहे आणि त्या चांगल्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याचं विद्रुपीकरण करू नका, एवढीच मला विनंती अकोले आगाराच्या व्यवस्थापकांना आणि ज्या व्यक्तींनी ह्या टपऱ्या या ठिकाणी उभारलेल्या आहेत त्यांना मला करायचं आहे. खरं तर माझ्या माहितीनुसार मी जी एकंदरीत आजूबाजूच्या परिसरातून माहिती घेतली, ह्या ज्या टपऱ्या किंवा गाड्या आहेत या एकदम तालुक्यातील चांगल्या प्रतिष्ठित राजकीय पुढाऱ्यांना ही गाड्या दिलेल्या आहेत किंवा त्यांनी ते उभारलेले आहेत आणि त्याच्यातूनच त्यांनी एखाद्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्या माणसांना किंवा यांना त्या टपऱ्या भाड्याने दिलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे शासनाची अंमलबजावणी शासन करते आणि तुम्ही धनदाडके लोक त्या टपऱ्या तिथे उभारून त्याच्या आवाजा संवाद त्या लोकांकडून त्याची वसुली करतायत. खरं तर अकोले बसस्थानकाचे आगार प्रमुख जर एखाद्या बसस्थानकाच्या बाहेर, आतमध्ये नाही, बसस्थानकाच्या बाहेर जरी एखादा फ्लेक्स लागला तर त्या फ्लेक्सवर कारवाई करत होते. अलीकडच्याच काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच आगार व्यवस्थापकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनर फाडला होता. इतका निर्दय आणि निर्मानुष माणसाने असं कृत्य ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस मग ह्या टपऱ्या उभारल्यात. ह्या टपऱ्या त्या माणसाने, मी म्हणतो, जीसीपीच्या सहाय्याने उकडून टाकलं पाहिजे. जर तुमच्या दमक, जर महापुरुषांचे फोटो फाडण्यात तुमच्या दमक होते तर तुम्ही या टपऱ्या काढण्यात तुम्ही का तुमचं स्थैर्य दाखवत नाही? याचा अर्थ तुम्ही सुद्धा या सगळ्या विद्रुपीकरणामध्ये तुम्ही देखील सहभागी आहे. माझा स्पष्टपणाने या आगार व्यवस्थापकांवर आरोप आहे. मी खरं तर माहिती मागवलेली आहे. जी माहिती असेल ती माहिती समोर मी सगळ्या जनतेसमोर टाकणारच आहे. परंतु महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांना देखील मी याची विचारणा करणार आहे की अशा प्रकारे एखादं चांगलं बसस्थानक, ग्रामीण भागातील बसस्थानक जर चांगलं झालेलं असेल आणि त्याचं विद्रुपीकरण जर तुम्ही करणार असाल तर हा प्रश्न देखील मी राज्याच्या परिवहन मंत्रालयाला मी विचारणार आहे.